दिल्लीमध्ये काँग्रेसच्या शर्टलेस आंदोलनावरून मोदींचा आसूड. देशाला माहिती आहे काँग्रेस आधीच नग्न आहे. आणखी कपडे का काढले? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल. अजितदादांचा यंदाचा 12वा अर्थसंकल्प झाला असता, मात्र त्याआधीच दादा आपल्याला सोडून गेले. पत्रकार परिषदेमध्ये सुनेत्रा पवारांकडून आठवणींना उजाळा. जनतेच्या विश्वासाला न्याय देण्याचाही निर्धार. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी होणार. देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. प्रत्येक शंकेचं उत्तर मिळालंच पाहिजे, मात्र पवार कुटुंबियांना त्रास होईल अशी मागणी करू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. अजित पवार यांच्या शोकसभेचं आज मुंबईमध्ये आयोजन. वरळीमधल्या डोममध्ये शोकसभेला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार, तर तब्येतीच्या कारणास्तव शरद पवार गैरहजर राहणार. अजित पवार विमान अपघाताची चौकशी करून तातडीनं अहवाल करा. मंत्री संजय शिरसाट यांची मागणी. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची घोषणा 26 फेब्रुवारीला होणार. वरळीमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार. राज्यातील घोटाळ्याची श्वेतपत्रिका काढा. पुणे जमीन घोटाळ्यासंदर्भात अधिवेशनामध्ये चर्चा झाली पाहिजे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. बहुमत असतानाही विरोधी पक्षनेतेपदाची भीती का वाटते? आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. तर संख्याबळ नसताना विरोधी पक्षनेते घोषित का करायचे? संजय शिरसाट यांचं उत्तर. भिगवण अपहरणा प्रकरणामध्ये सकल हिंदू समाज आक्रमक. काल रूट मार्च काढल्यानंतर आज भिगवणसह दौंड आणि बारामती बंदची हाक. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं पोलिसांचं आवाहन. डोंबिवलीमधील 65 महारेरा इमारती कॉम्प्लेक्सला नोटीस. 6 मार्चपर्यंत इमारती खाली न केल्यास कारवाई करण्याचा महापालिकेचा इशारा. उलट दुर्घटनेनंतर मेट्रो 4च्या बीमला मोठे तडे गेल्याचं समोर. एलबीएस रोडवरील आर सिटी मॉल जवळची घटना. बीमला कुठेही भेगा आणि तडे नाहीत. मेट्रो 4 पूर्णपणे सुरक्षित. MMRDAचं स्पष्टीकरण. दुधाला महागाईची उकळी. गाईसह म्हशीच्या दूध दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. 1 मार्चपासून लागू होणार नवे दर. अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये हापूसची झेप. अमेरिकेकडून हापूसवरील टॅरिफ रद्द करण्याचा निर्णय. रोज 5,000 हापूसच्या पेट्या अमेरिकेमध्ये जाणार. IIT पवईमध्ये विद्यार्थ्यांच्या बॅगेमध्ये 5 जिवंत काडतुसं सापडली. विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल. मुंबई पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. भंडाऱ्यामध्ये पुन्हा बाळ विक्रीच्या घटनेमुळे खळबळ. डॉक्टर नितेश वाजपेयीनं दाम्पत्याला 4,70,000ला बाळ विकलं. महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीनं बाळ ताब्यात घेतलं.